आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, कारण मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे ही समोर सगळ्यांना कल्पना यायची. आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता, आज उपमुख्यमंत्री आहात, भविष्यात परत मुख्यमंत्री होताल. पण मी माझ्या क्षेत्रातला, कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा 2 वेळा झालेला मुख्यमंत्री आहे. कष्ट करणे, संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे. 15-20 वर्ष आम्ही त्या लाल मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केलं म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो. दान पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्यापुरासाठी. तुम्ही आज सर्व राजकारणामध्ये काम करता, ही 60,000 आकडा कमी आहे हा मला पण समजतोय. पण ह्या 60,000 मताचं रूपांतर तुमची जर खरोखर ताकद साहेब मला दिली तर ह्याचं रूपांतर 60,000चं 6 लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे. साहेब खरोखर आज आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली. माझ्या कुस्ती क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील प्रश्न मी आपल्यासमोर मांडले. वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला, ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय. पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली, उपोषण केली, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो. पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी, त्या शब्दामुळेच आपण आज मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. साहेब आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही, मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, कारण मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे ही समोर सगळ्यांना कल्पना यायची. कारण साहेब आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता, आज उपमुख्यमंत्री आहात, भविष्यात परत मुख्यमंत्री होताल. पण मी माझ्या क्षेत्रातला, कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा 2 वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे, कारण साहेब आम्हाला लाल मातीनं कष्ट करणे, संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे. 15-20 वर्ष आम्ही त्या लाल मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केलं म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करून पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न. इथे सुहास भैया उपस्थित आहेत, सांगलीचे खासदार धैर्यशील दादा आहेत माझ्याबरोबर, आम्ही सर्वजण गौरव आहेत. सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात 1 नंबरचा पक्ष कसा होईल अशा पद्धतीने प्रयत्न करीन. साहेब आज मला तुम्ही पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.